बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। एक आरोपी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक तर एक मुख्याध्यापक आहे। बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील आरोपींची संख्या 20 वर गेली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता दिलेली होती। तर इचलकरंजी या ठिकाणी राजकीय वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। शहापूर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्हा रुग्णालय आवारात पोलिसांकडून वकिलाला मारहाण झाल्याचा आरोप आहे। जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेकडून पोलिसांविरोधात निदर्शनं केली जात आहे। मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करून तात्काळ अटक करण्याचीही मागणी केली जाते। आत्महत्या झालेल्या पक्षकाराची बाजू ऐकण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या ॲडव्होकेट तुषार दोंदे यांना मारहाण करण्यात आलेली आहे।